हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर इथे बघा, सकाळचा टाईम आहे. मोठ्या मुली गेल्या आहेत शाळेत आणि हिला पण आवरायचं होतं. तर आज होती 14 तारीख आणि उद्या आहे 15 ऑगस्ट. तर ना लहान मुलांचं सेलिब्रेशन ना एक दिवस अगोदरच होतं. तर ह्यांच्या स्कूलमध्ये पण आज सेलिब्रेशन होतं त्यांचं 15 ऑगस्टचं. तर सगळ्या लहान लहान मुलांना ना असं व्हाईट नाही तर ट्री कलरचं नाही तर असं कुठलं पण टी शर्ट घालून पाठवायचं होतं. तर मग ते टी शर्ट आणि तिची स्कूलचीच पॅन्ट असं घालून पाठवायचं होतं त्यांना. मग तिचं आवरायला घेतलं आणि आज थोडी लेट होती शाळा. रोज ना 8लाच असते, पण आज 9ला होती, 9 ते 12. म्हणून मग थोडा उशीर झाला होता आणि मोठी मुली गेल्या म्हणून मग मी पण माझं आवरून घेतलं होतं तिथपर्यंत. मग हिला उठवून मग हिचं आवरायला घेतलं. ते मस्त तिचं आवरून घेतलं, तिच्या वेण्या वगैरे घातल्या, तिचं सगळं पूर्ण रेडी केलं तिला. आणि मॅडमची आज डिमांड होती की मला टिफिनला ना मेंदूवडेच पाहिजे आहे. तर तिने लहान मुलं ना एक दुसऱ्याचं बघतात आणि मग तेच सांगतात. मी तर असं भाजी चपाती वगैरे देत असते, नाही तर पोहे असं देत असते. पण ती म्हटली की मम्मी मला आज मेंदूवडे पाहिजे आहे. तर मग सकाळी मग मस्त मी काल ना उडदाची डाळ भिजवून ठेवली होती आणि दळून पण ठेवून दिली होती फ्रीजला. म्हटलं पटापट सकाळी खूप घाई होते नाहीतर. आणि मोठ्या मुलींच्या टिफिनला तर भाजी चपातीच केली होती. आणि हिला बघा खोबऱ्याची चटणी आणि मेंदू वडे केले होते. तर काल ना इडली बनवली होती, त्याचीच खोबऱ्याची चटणी होती फ्रीजमध्ये. तर म्हटलं तीच देऊन टाकते तिला. आणि मेंदूवडे छान असे छोटे छोटे तिच्यासाठी केले होते. त्याच्यानंतर ना लगेच गाडी पण आली खाली आणि खूप जास्त घाई होऊन जाते. तर इथे बघा तिला छान असं रेडी केलं आणि तिला सोडायला चालली आहे खाली. त्याच्यानंतर घरी आली, मग माझ्या कामांना सुरुवात होते. आणि काल मी दाखवलं होतं ना तुम्हाला, मी असे मटकी आणि मुगाचं कोंब यायला ठेवते. तर मी कापडामध्ये बांधत नाही. तर बघू शकताय तुम्ही किती छान असे कोंब आले आहेत. मी फक्त असंच झाकून ठेवून देते आणि खूप छान कोंब येऊन जातात. त्याच्यानंतर मग आवरून घेतले बाकीचे कामं, पाणी वगैरे भरलं आणि मग सगळ्यात अगोदर ना देवपूजा करून घेते म्हटलं. तर इथे बघू शकताय तुम्ही गुलाबाला किती छान असे फुलं आले होते, खूप जास्त आले होते, 7 आले होते. तर म्हटलं जेवढे असतील तेवढे देवांना ठेवून घेते, का की रोज रोज ना फुलं घ्यायला जाता नाही येत मला. म्हणून मग फुलं येतात तर मग मी असे तोडून घेते आणि जेवढ्या देवांना होईल तेवढ्यांना चढवून घेते. मस्त मग बाहेर पण पुसून झाडू वगैरे मारून छान रांगोळी काढून घेते, दिवा वगैरे लावते आणि ना तुळशीची पूजा वगैरे करून घेते. तर ना रोज मला अशीच रांगोळी काढायला आवडते. मी अशी छोटा ना कढीपत्ता आहे ते ते ठेवला आहे बाहेर आणि त्याच्यावरच रांगोळी काढते. तर की अशी साईडला काढली ना दोघं दारांच्या तिथे, तर ना मुलं येता जाताना मुली तर मग ते पुसून जाते आणि मग ते पुसते ना तर मला चांगलं नाही वाटत. म्हणून मग मी अशी साईडलाच काढते आणि तिथे मग छान असा दिवा वगैरे लावते. मस्त वाटतं आणि खूप छान वाटतं. त्याच्यानंतर इथे तुळशीच्या तिथे पण असे मी 2 असे हे ठेवलेले आहे. तर एकावर मी रांगोळी काढते आणि एकावर दिवा वगैरे लावते आणि मस्त वाटतं. तुळस ना अगोदर बाहेर ठेवली होती मी पण. पण मग मला बरोबर असं पूजा वगैरे नाही करता यायचं. ते इथे मस्त बसून असं छान मला पूजा वगैरे करता येतं आणि रांगोळी वगैरे पण काढते. ते बघू शकता बाहेर दिवा वगैरे लावून दिला, धूप लावली. तुळशीची पण पूजा करून घेतली होती मी आणि छान असं दिवा, धूप वगैरे लावून घेतलं होतं. आणि ना बघा किती छान असं कवडं ऊन येतं. आज पाऊस नाही आहे म्हणून मग छान असं कवडं ऊन पडलं होतं. तर बघा असं घरात येतं माझ्या थोडं ऊन. आणि इथे मग देव्हाऱ्यात पण दिवा वगैरे लावून देवपूजा करून घेतली होती मी आणि किती छान आणि मस्त वाटत होता. त्याच्यानंतर आता माझी बारी होती नाश्ता करायची, का की मिस्टर पण गेले होते नाश्ता करून. तर ना छोट्या मुलीला ना मी मेंदूवडे काढून दिले होते ना, त्याच्या साधेच होते ते. त्याच्यानंतर आमच्या मेंदूवड्यांमध्ये मी कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचा पेस्ट टाकला होता आणि एवढे कामं आवरोसपर्यंत माझी मुलगी घरी पण आली. माझे सगळे कामं वगैरे झाले. त्याच्यानंतर मग मी नाश्ता वगैरे केला. मी कपडे वगैरे सगळं धुवून घेतलं होतं. त्याच्यानंतरच नाश्ता करायला बसली होती. मग तिथपर्यंत ती पण येऊन गेली आणि त्याच्यानंतर संध्याकाळी डायरेक्ट शूट केलं. तर इथे ना आम्ही सगळे मिळून, माझी सासू, माझे दीर, माझ्या मुली आणि माझी देराणी आणि ही माझ्या देराणीची बहीण आहे, म्हणजे माझ्या मामाची मुलगी आहे ती. तर आम्ही सगळे मिळून ना आले होते इथे अंबरनाथला. अंबरनाथच्या शिवमंदिरला आलो होतो आम्ही. काकी ना आज होता माझ्या दीराच्या मुलाचा वाढदिवस
म्हणूनच मग आम्ही सगळेच त्याच्या निमित्ताने मग आम्ही म्हटलं चला देवदर्शन पण होऊन जातील. तर आई आणि ते चालले होते. मग त्यांनी मला फोन केला की आम्ही अंबरनाथला चाललो आहे, तुम्हाला यायचं आहे का? तर मग म्हटलं की चला आपण सगळेच मिळून जाऊया. मग आणि माझी दिराणी ना ती पण म्हणत होती ताई चला ना आपण कुठेच जात नाही. तर मग आम्ही सगळे मिळून ना मंदिरात आलो आणि मस्त असं एन्जॉय केला. दुपारीच येणार होतो पण दुपारी कॅन्सल झालं म्हणून मग आम्ही मस्त संध्याकाळी आलो आणि इतकं छान वाटत होतं ना. आणि श्रावणातला दुसराच दिवस होता आणि आम्हाला भोलेनाथांचे इतके छान असे दर्शन झाले का की शुक्रवार होता आणि गुरुवारीच श्रावण लागला, श्रावणचा पहिला दिवस आणि शुक्रवार त्या दिवशी आम्ही मस्त दर्शनला. मग इथे आम्ही पण टिळा वगैरे लावून घेतला आणि इथे आम्ही सगळे उभे राहून बघा इथे असं मस्त फोटो वगैरे काढले. गर्दी होती पण एवढी खूप जास्त पण नव्हती आणि रांग वगैरे काही नव्हती म्हणून मस्त आमचे छान असे दर्शन झाले. त्याच्यानंतर मग आम्ही इथे आत गेलो आणि ना मी तर खूपच वर्षांनी आली मंदिरामध्ये. म्हणजे माझी मुलगी वाटतं हां माझी मोठीवाली मुलगी झाली होती ना तेव्हा जेव्हा मी प्रेग्नेंट असताना मला माझी मम्मी घेऊन आली होती इथे मंदिरात. तर असं घेऊन आली होती तेव्हाची आलेली आहे. तर मला तर मी सगळंच विसरून गेली होती आणि आम्ही दुसऱ्याच साईडने आत गेलो होतो आणि आत यायची साईड ती दुसरी होती, तिकडून नंदी असतात ना त्या साईडनी. नंतर मग आम्हाला समजलं बाहेर गेल्यावर. त्याच्यानंतर आम्ही आत आलो आणि खूप छान असे इतके मस्त दर्शन झाले ना. तर खूप प्रसन्न वाटत होतं का की ना इथे खूप जास्त गर्दी असते म्हणतात, लाईना लागतात दर्शनसाठी. कधी-कधी तर कोणाकोणाला आत पण येऊ देत नाही, एवढी गर्दी असते. पण आम्हाला एकदम थेट आत येऊन मस्त असे दर्शन झाले. मग आम्ही जी पूजा वगैरे घेतली होती ती चढवली, छान असे दर्शन घेतले. मस्त असा आम्हाला अभिषेक पण करायला मिळालं. मी घरूनच पाण्याची बॉटल घेऊन आली होती. मस्त छान असा अभिषेक वगैरे केला आम्ही पाण्याने आणि फुलं वगैरे, बेलपत्री चढवली, दिवा वगैरे लावला आणि मस्त वाटत होतं, खूप छान. मग इथे आमचे दर्शन झाले, आम्ही बाहेर आलो. तर हा असा पार्ट होता. आता नेक्स्ट पार्ट मी उद्या टाकेल. नक्की लाईक करा.